नमस्कार, आपण पाहत आहे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल। दर्पण पत्रकार एवं संपादक फाउंडेशन व राष्ट्रीय रेल्वे यात्री संघ सोशल वेलफेअर फाउंडेशन च्या संयुक्त विद्यमानाने महाराष्ट्र गौरव पुरस्कारचे आयोजन मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात दिनांक 1 मार्च रोजी संपन्न झाला। कार्यक्रमाचे उद्घाटक कृषी व पशु विभागीय मंत्रालय मुंबईचे उपसचिव श्री अंबादास चंदनशिवे साहेब, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलचे स्टेशन प्रबंधक श्री पी.एल. वायकर असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलचे पोलीस निरीक्षक श्री संभाजी कटारे, मुंबई मंत्रालयाचे श्री भारत वानखेडे, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री संदीप चव्हाण, जनकल्याण अपंग पुनर्वसन संस्था मार्गदर्शक श्री रवींद्र तांबे, प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडिया डिव्हिजनचे अध्यक्ष श्री जगदीश मानक, इंटरनॅशनल अलायन्स ऑफ वेस्ट स्पीकर्स उपाध्यक्ष श्रीमती सुशीला साबळे, सविता कुलकर्णी, अल्पेश म्हात्रे, अभिजित ओवाड, दिलीप सुतार, गजानन तुपे इत्यादी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला फुलार्पण व दीप प्रज्वलित करून सुरू करण्यात आले। सर्व प्रमुख पाहुण्यांना पुष्पगुच्छ, शाल, सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते 55 लोकांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। दर्पण पत्रकार व संपादक फाउंडेशनचे श्री सुशील कुमार पांडे, राष्ट्रीय रेल्वे यात्री संघ सोशल फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमती दीपमाला कांबळे, श्री सचिन लिमसे, श्री नंदगोपाल पांडे, श्री शिवप्रकाश डुले देवानंद, संगीता तांबुसकर, ज्योती बावस्कर, ममता जेरपोतवार, महफूजा परवीन, उमेश अग्रवाल, मनोज अग्रवाल, हेमंत खरात, अशोक शेजुले, श्री बोराडे यांनी केले होते। कार्यक्रमाचे संचालक संजना कांबळे तर आभार प्रदर्शन सचिन निमसे यांनी केले। महाराष्ट्र विजय न्यूज चॅनलसाठी अकोला प्रतिनिधी राजेश साहेबराव साठे।